दिनांक 7 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नवापूर पोलीस ठाणे हद्दीत कोळदा धनराट रोडवरून बोलेरो गाडी क्रमांक MH06BW4454 हिच्यात रॉयल ब्लू दारूची अवैधरित्या चोरटी वाहतूक होणार आहे। याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी श्री हेमंत पाटील यांनी पथकास सदर बातमीची खात्री करून कारवाईसाठी रवाना केलं। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पंचासह नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील कोळदा धनराट रोडवर सुळी फाट्याजवळ येऊन सापळा रचून थांबलं असताना एक पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी ही कोळदा गावाकडून पथकाच्या दिशेनं येत असताना दिसली। सदर वाहनास हाताचा इशारा देऊन थांबवण्यात आलं। मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे वाहनाचा क्रमांक MH06BW4454 असा होता। वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारताच त्यानं त्याचं नाव शिवाजी बाबूलाल चौधरी, वय वर्ष 29, राहणार बेटावत, तालुका सिंदखेडा, जिल्हा धुळे असं सांगितलं। त्याला वाहनात काय आहे असं विचारण्यात आलं तेव्हा भाताच्या सालाच्या गोण्या असल्याची त्यानं माहिती दिली। त्यावरून पथकास त्याच्यावर अधिकच संशय बळावला। पथकानं सदर वाहनास चेक केलं असता त्यामध्ये एकूण 26,08,000 रुपये किमतीची रॉयल ब्लू नामक दारूचे एकूण 198 खोके असं वाहनासह जप्त करण्यात आलं। त्यावरून नमूद इसम याच्या विरोधात नवापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 464/2026 महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलम 65E आणि 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र तांबोळी, बागुल जितेंद्र तोरमण, नितीन गांगुर्डे अशांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंत वाणी, नवापूर।